400-450 वर्षापूर्वीचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचं काम जे केलेलं आहे त्याबद्दल खरंच म्हणजे आपण किती सुखी आहोत त्या काळामधली जर परिस्थिती पाहिली आणि त्यातून हा हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊन आज भारत देशाला मुक्त करण्याचं काम आज ह्या छावाचित्राच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मी खरंच खूप समाधान व्यक्त करतो आणि हा चित्रपट तसा पाहिला तर हा मराठ्यांचा शूर पराक्रम दाखवणार आहे, पण त्याचं डबिंग हिंदीमध्ये झाल्यामुळं आज सगळ्या जगामध्ये आणि विशेषतः बॉक्स ऑफिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या चित्रपटाला लोकांचा प्रोत्साहन मिळत आहे आणि मी त्यांचं सगळ्याच कलाकारांचं आणि डायरेक्टर सगळ्यांचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल खरं त्यांचं मी अभिनंदन करतो. भाऊ, शेवटचा जी सीन होता, जे काय दृश्य होतं त्यात तुम्ही गहिवरून आला, सगळ्यांनी पाहिलं किंवा वहिनी साहेब सुद्धा गहिवरून आले. काय साहजिकच आहे ते. शेवटचं दृश्य जर बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं धैर्य दाखवलं आणि कुठलंही संकट आलं तर मी डगमगणार नाही आणि माझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यच आहे हे पाहिल्यानंतर खरंच अंतःकरण भरून येतंय. अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि मला वाटतं खूप भावनिक वाटतंय. पण हा इतिहास आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही मराठ्यांची संस्कृती